नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो की लाडकी बहिणीचे तुम्हाला जर पैसे आले नसतील तर त्यांना घाबरायची गरज नाही, कारण त्यांना पैसे केव्हा येणार आहे आणि आनंदाची बातमी काय आहे ही सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आणि कोणाला पैसे येणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होतात. तर मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगतो की लाडकी बहिणीचे 4.5 म्हणजे तिसरा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. 2-3 दिवस झाले मित्रांनो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत आहेत. कुणाला मित्रांनो 4,500 रुपये तर कुणाला 1,500 रुपये येत आहेत. म्हणजे ज्यांना पहिले 3,000 रुपये आले त्यांना 1,500 रुपये यायला लागले आणि आता ज्यांना एकही हप्ताला नव्हता त्यांना 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये यायला लागले. तर असे भरपूर असे महिला आहे की त्यांना अजून आजपासून म्हणजे आज 2 ऑक्टोबर आहे, आजसुद्धा त्यांना पैसे आलेले नाही. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो 1 ऑक्टोबर रोजी कमीत कमी मित्रांनो 10 लाख महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. ओके, आता मित्रांनो आज 2 ऑक्टोबर आहे, आज कमीत कमी मित्रांनो 12 ते 13 लाख महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता ट्रान्सफर करण्यात येणार आहे. ज्याला मित्रांनो आत्तापासून एकही हप्ता आला नाही त्याला 4,500 रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. आणि ज्याला मित्रांनो 3,000 रुपये आले होते त्यांना 1,500 रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. आता मित्रांनो रात्री 2-2 वाजेपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात आहे. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की ज्या महिला राहिलेले ज्यांना आजच्या डेटमध्ये 2 ऑक्टोबर रोजी सुद्धा पैसे आलेले नाही त्यांनी मित्रांनो आत्ताच्या आत्ता आपल्या सेतू केंद्रावर किंवा ग्राहक सेवा केंद्रावर किंवा आधार सेंटरवर किंवा CSC सेंटरवर जाऊन आपल्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ही चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. जर नसेल मित्रांनो तुम्हाला KYC करावं लागेल. तुम्हाला सांगतो मित्रांनो की असे भरपूर महिला आहे म्हणजे त्यांना एकही हप्ता ज्याला आलं नव्हतं त्यांना का आलं नव्हतं तर मित्रांनो त्यांच्या आधारमध्ये बँकच लिंक नव्हती. म्हणजे मित्रांनो गव्हर्नमेंटचे पैसे आता मित्रांनो DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत आहेत. म्हणजे DBT मार्फत म्हणजे काय, डायरेक्ट फंड बेनिफिशरी फंड ट्रान्सफर. ओके, ह्याच्यामध्ये मित्रांनो डायरेक्ट बेनिफिशरी फंड ट्रान्सफर म्हणजे तुमच्या आधारमध्ये बँक लिंक असणं खूप गरजेचं आहे. मग तुमच्यापाशी 2-3 पासबुक असतील तर तुमच्या आधारमध्ये एकच अकाउंट लिंक असणार, ते म्हणजे तुमचं कोणतंही अकाउंट असू शकतो. ओके, आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्या महिलांच्या आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ज्या महिलाच्या आधारमध्ये बँक लिंक आहे किंवा नाही त्याला चेक करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही आपल्या घरबसल्या आपल्या मोबाईलवरून UIDच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपल्या आधार नंबर टाकून तुम्ही आपल्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे घर बसल्या 2 मिनिटाच्या आत चेक करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला तिथं समजा SBIचा असेल किंवा HDFC असेल किंवा फिनो बँक असेल, कोणतीही बँक असेल, तुम्हाला जर KYC न केली तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्हाला KYC करून घ्यावाच लागेल, तुमच्या आधारमध्ये बँक ॲक्टिव्ह करून घ्यावं लागेल, तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. ओके मित्रांनो, ही झालं मित्रांनो पैसे न येण्याचं. आता मित्रांनो आज जर पैसे जर तुम्हाला आले नसतील, तुमच्या आधारमध्ये बँक लिंक आहे ॲक्टिव्ह वगैरे समजा आहे, पण तुम्हाला आजच्या डेटमध्ये 2 ऑक्टोबरला पैसे आलेले नाही तर त्यांना घाबरायची गरज नाही. त्यांचे जर ॲक्टिव्ह असेल आधारमध्ये बँक लिंक असेल तर त्यांना मित्रांनो डायरेक्ट मित्रांनो 7 तारखे किंवा 8 तारखेपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. किंवा कारण मित्रांनो टप्प्याटप्प्याने मित्रांनो लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत आहेत. 10 लाख 12 लाख 10 लाख 12 लाख अशा महिलाच्या खात्यामध्ये दररोज पैसे ट्रान्सफर होत आहेत. तर मित्रांनो आज 2 ऑक्टोबर रोजी पण मित्रांनो पैसे आलेले आहेत, पण आता ज्यांना आलेले नाही त्यांना मित्रांनो 8 तारखेपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील. घाबरायची गरज नाही. समजा जर ओके असेल, अप्रूव्हलचा मेसेज आलेला असेल, आधारमध्ये बँक लिंक असेल, खातं तुमचं ब्लॉक वगैरे होल्ड वगैरे पडलेलं नसेल, तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येतील. ओके, आता असे भरपूर महिला आहे की त्यांच्या खात्यामध्ये 3,500 4,000 4,500 रुपये असे पैसे आलेले 3 हप्त्याचे, पण त्यांना मित्रांनो त्यांच्या खात्यामध्ये 1,000 1,200 1,500 असे पैसे दाखवतो. कारण मित्रांनो की त्यांच्या आधारमध्ये पहिले कोणते बँके थ्रू त्यांचे पैसे कट झालेले. कारण मित्रांनो समजा SBIचं पासबुक असेल त्याच्यामध्ये 2,000 रुपयाची लिमिट आहे. तुमचं जर 0 बॅलन्स ठेवलेला असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये काही पेनल्टी लागलेली असेल. कुणी बचत गटाचे हप्ते उचललेले असेल त्यांना सुद्धा मित्रांनो त्यांच्यासुद्धा अकाउंटमधून पैसे कपात झालेले. तर अशा मित्रांनो गव्हर्नमेंटच्या आपले जी महिला व बालविकास मंत्री आहे मित्रांनो तटकरे, त्यांनी आदेश दिलेले आहे की कोणत्याही बँकेने किंवा कोणत्याही फायनान्सनं त्यांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामधून पैसे कपात न करावे, म्हणजे करावे नाही. ओके, असे मित्रांनो आदेश दिलेले आहे. तर तुम्हाला ते तुमच्या खात्यामधून पैसे आता इथून पुढे कट पण होणार नाही. आता राहिला मित्रांनो आनंदाची बातमी, म्हणजे मित्रांनो लाडकी बहिणीला मित्रांनो 2,500 पासून त्यांना बोनस भेटणार आहे. आपल्या लाडकी बहिणीला 2,500 पासून दिवाळी बोनस भेटणार आहे. ही आनंदाची खूप मोठी बातमी आहे. आता मित्रांनो जे गरीब महिला आहे लाडकी बहीण आहे मित्रांनो त्यांची दिवाळी एकदम आनंदाची साजरी होणार आहे, कारण त्यांना 2,500 पासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहे. आता ही झाली आनंदाची बातमी. आता बॅड न्यूज म्हणजे मित्रांनो दुसरी काय
की ज्या ज्या महिलांनी फ्रॉडमध्ये जसं की डॉक्युमेंट इनव्हॅलिड, वय वाढून डॉक्युमेंट अपलोड करणे, असे एडिट करून डॉक्युमेंट अपलोड करणे, एका महिलेचे 2-2, 4-4 अर्ज भरणे, असल्या महिलेला आता पैसे येणार नाही. त्यांच्यावर योग्य ते कारवाई होऊन त्यांच्या अकाउंटमधून पैसे होल्ड पडतील किंवा कट होतील. आता पाठीमागं मित्रांनो तुम्हाला सांगतो की PM किसानचं ज्याला शेत नाही त्याला सुद्धा पैसे त्यांनी आले होते, फॉर्म भरले होते त्यांचे आणि त्यांना पैसे पण आले होते 2-2 हजार रुपये. त्यांना मित्रांनो 6-6 हजार रुपयाचा होल्ड पडलेला आहे. ते 6 हजार रुपये सोडूनच तुमच्या खात्यामध्ये व्यवहार होतो. असंच लाडकी बहिणीचं सुद्धा होणार आहे मित्रांनो. तुम्ही जर फ्रॉडमध्ये जर फॉर्म भरले असेल, वय वाढून, कमी करून, जास्त करून काहीतरी केलं असेल, डॉक्युमेंट इनव्हॅलिडमध्ये केलं असेल, तर त्यांनासुद्धा मित्रांनो त्यांचेसुद्धा पैसे आता कट होणार आहे आणि त्यांचेसुद्धा पैसे न येण्याचं कारण म्हणजे तेच असू शकतो. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्या ज्या महिलाला पैसे येईना गेले, समजा आतापासून 4,500 रुपये आले नाही, तिसरा हप्तासुद्धा आला नाही, त्यांना मित्रांनो घाबरायची गरज नाही. कारण चौथ्या हप्त्यामध्ये त्यांना 6,000 रुपये एक सोबत त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतील. कारण मित्रांनो रीचेकिंग चालू आहे. रीचेकिंग म्हणजे तुम्हाला पैसे, तुमचं फॉर्म जरी अप्रूव्हल झालेला असेल तर तुमचे डॉक्युमेंट रीचेकिंगला आलेले असेल किंवा तुमचे डॉक्युमेंट पडताळणीसाठी गेलेले असेल, तुमचे डॉक्युमेंट योग्य ते चेकिंग होतील तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. ओके. तर आता मित्रांनो आज 2 ऑक्टोबर आहे. आज जर तुम्हाला पैसे आले नसतील तर 7-8 तारखेपासून वेट करा. जर 7-8 तारखेपासून जरी नसेल आले, तुम्हाला पुढचा चौथ्या हप्त्यापासून तुम्हाला पैसे येतील. ओके. चौथा हप्ता म्हणजे 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील. घाबरायची गरज नाही. ओके. आणि तुम्ही जर काही चुकीचं केलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, त्याचं काही लोड घ्यायची गरज नाही. तुम्हाला पैसे येणार नाही. आले जरी असेल तर ते तुमचे वापस जाणार आहे पैसे, कारण तुमच्या खात्यावर होल्ड पण पडू शकतो. ही महत्त्वाचे विषय होते मित्रांनो 2-3. ती महत्त्वाचे विषय म्हणजे आज तुम्हाला सांगितलं मित्रांनो. चला ही व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांपासून शेअर करा, कारण त्यांनाही या व्हिडिओमार्फत काही ना काहीतरी शिकायला भेटेल. आणि ज्या महिलेला पैसे आलेले नाही त्यांनाही पैसे का आले नाही आणि कशामुळे आले नाही ही सुद्धा कळून जाईल. मित्रांनो महत्त्वाचा एक विषय तो लक्षात ठेवा फक्त, की तुमच्या आधारमध्ये बँक लिंक असणं खूप गरजेचं आहे. आम्ही आत्तापासून जेवढे व्हिडिओ बनवले लाडकी बहिणीचे त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतात की मित्रांनो तुमच्या आधारमध्ये बँक लिंक असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो आमच्या पैसे, आमचं सेतू केंद्र आहे, आमच्या पैसे मित्रांनो जेवढे महिला येतात आम्ही त्यांचं समजत पाहिजे. ती म्हणले पैसे आले नाही, आम्ही ते डायरेक्ट त्यांना काय चेक करतात, आधारमध्ये बँक लिंक आहे किंवा नाही. जर आधारमध्ये बँक डिॲक्टिव्ह, इनॲक्टिव्ह जर असं काही दाखवत असेल तर त्यांना आम्ही डायरेक्ट पोस्ट ऑफिसचं खातं उघडायला लावतात, नाहीतर मग डायरेक्ट KYC करायला लावतात. कारण SBIला मित्रांनो थोडं कधी एखाद्या वेळेस KYCला उशीर लागतो. पोस्ट ऑफिसचं जर खातं उघडलं तर तिथं डायरेक्ट तुमचं एका दिवसामध्ये तुमच्या आधारमध्ये बँक लिंक होईल आणि पोस्टामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होते. ही महत्त्वाचा विषय होता मित्रांनो. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.